कोकणची खाद्य संस्कृती आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती. नमस्कार श्रोतेहो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, कोकणची खाद्य संस्कृती यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण कोकणातल्या विविध ज्या पारंपरिक पाककृती आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि या पाककृती आपल्याला सांगण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय उल्का पटवर्धन यांना. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. धन्यवाद. उल्काताई, मला सुरुवातीला असं सांगा की तुम्ही मूळच्या कुठल्या आणि विविध पदार्थकृती करण्याची आवड तुम्हाला कशी लागली? माझं माहेर अगदी खेडेगाव, राजापूर तालुक्यात पांगरं म्हणून गाव आहे. तिथे मी जन्मलेली. पुढे मला म्हणजे साधारण 20-21 वर्षाची असताना माझी आई गेली. त्यामुळे थोडी संसाराची जबाबदारीही पडली. संसाराची जबाबदारी पडल्यावर घरात सगळं करणं आलं. त्याच्यामुळे त्या ह्याच्यातून मला नवीन म्हणजे रोज काय करायचं असं एक डोळ्यासमोर असायचं. दुपारी आमटी भात, रात्री पिठलं भात, कोकण म्हटलं की एवढंच असायचं. पण पुढे माझं लग्न झालं आणि मी पटवर्धनांकडे आले. आणि पटवर्धनांकडे आल्यावर माझे मिस्टर किंवा विशेषतः माझे सासरे, त्यांना प्रचंड खाद्य म्हणजे विशेषतः तळप हे खाण्याची खूप आवड होती. आमच्या पटवर्धनांच्या घरात तळलेलं पोळलेलं म्हणतात असंच खाणं आवडतं. म्हणजे भाज्या म्हटलं की कुठच्या मऊ भाज्या नकोत, त्या शक्यतो परतून केलेल्या, पीठ पेरून केलेल्या, विशेषतः धिरड्यांचे बरेच प्रकार ते माझ्या सासऱ्यांना आवडायचे. आज माझे सासरे नाही आहेत, पण त्यांची मला प्रथम आठवण झाली या कार्यक्रमाच्या ह्याच्यातून. तर उल्काताई, आपण म्हणतोय की कोकणची खास जी पारंपरिक पदार्थकृती आहेत त्या आज आपण सांगणार आहोत. तर पहिली पाककृती आज तुम्ही कुठली सांगाल? आता सध्या काय आहे, आंब्याचं सीझन आहे. बरोबर. आणि बऱ्याच गृहिणींना मोहरीचा आंबा करायचा असतो, पण तो माहिती नसतो कसा करायचा, काय करायचा. बरोबर. त्याला आंबे कुठचे वापरायचे हे माहिती नसतं. तर त्यासाठी आपण आज आधी प्रथम मोहरीच्या आंब्याची रेसिपी आपण सांगूया. बरोबर. की ज्याला आपण काही ठिकाणी उकडांबा असं सुद्धा म्हणतो. हो, उकडांबा बरोबर. म्हणतो. त्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक साधा उकडांबा करता येतो आणि एक मोहरीचा उकडांबा करता येतो. तर आज आपण आधी मोहरीचा उकडांबा बघणार आहोत. चालेल. आता त्या मोहरीच्या उकडांब्यासाठी आंबे निवडताना शक्यतो रायवळचा आंबा असावा आणि त्याला लुचर असावी, म्हणजे तो आंबा अधिक चांगला असतो. अच्छा, लुचर म्हणजे काय? लुचर म्हणजे केसाळ आंबा. अच्छा. बाठीला केस असतात असा तो आंबा, त्याला लुचरा आंबा म्हणतात. तो आंबा शक्यतो असावा आणि मग त्याचा उकडांबा केला जातो. आता हे आंबे घेताना ते आंबे अर्धवट पिके पाहिजेत, एकदम पिके नाहीत. अडीत आपण घातले की अडी आपण उघडली की लगेच ते आंबे घ्यायचे. आपण खाताना ते थोडे मुरवून वगैरे खातो तसे न खाता ते आपण असे घ्यायचे, कच्चे. एकदम पिके अगदी नाही घ्यायचे. थोडे आंबट गोड चव अशी असावी. आणि ते आंबे आपण आधी घ्यायचे, मग ते स्वच्छ धुवायचे. नंतर ते आपण उकडवून घ्यायचे. म्हणजे साधारणतः एक 10 आंबे घेतले तर ते 10 आंबे स्वच्छ आपण धुवून घ्यायचे. नंतर ते आपण आंबे बुडतील एवढं पाणी ठेवून उकळवून घ्यायचे. नंतर आपण आंबे उकळून ते थंड होईपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची. बरोबर. या आता बाकीची तयारी म्हणजे बाकीचं जे साहित्य आहे ते नेमकं काय काय लागतं? बाकीचं साहित्य म्हणजे त्याच्यासाठी प्रथम आधी उत्तम प्रकारची मोहरी लागते की ती घुसळल्यावर नाकात गेली पाहिजे. हे त्या आंब्याचं वैशिष्ट्य आहे. मोहरीच्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते प्रथम मोहरी पावडर लागते आपल्याला. ती मोहरी घेताना शक्यतो लाल प्रकारची मोहरी हवी. काळी मोहरी त्याला वास नसतो, त्याच्यामुळे लाल मोहरी आपल्याला घ्यावी लागते. ती लाल मोहरी घ्यायची. त्यानंतर लाल तिखट. आता हे साधारण प्रमाण मी तुम्हाला सांगू शकते, कारण आपण काय परफेक्ट आपण ग्रॅम मध्ये सांगणार नाही. त्याच्यासाठी साधारणतः 10 आंबे घेतले तर एक अर्धी वाटी तिखट, 1-2 चमचे हळद पावडर, अर्धी वाटी मोहरीची पावडर, अर्धी वाटी गूळ. गूळ हा आवडीनुसार घालायचा. आंबा आंबट गोड कसा असेल त्यानुसार घालायचा. त्यानंतर एक 100-150 ग्रॅम तेल लागतं आपल्याला, खाद्य तेल. 1 चमचाभर हिंग आणि 2 चमचे मेथी पावडर.
मीठ सुद्धा आपल्या आवश्यकतेनुसार. आणि ह्या सगळ्याला आपण पाणी जे वापरायचं असतं ते पाणी आपण आंबे उकळलेलं जे पाणी असेल तेच पाणी घेऊन त्यामध्ये आपण पुढची कृती करायची असते. अच्छा, म्हणजे आता ही जी सगळी तुम्ही साहित्य सांगितलं ते मला वाटतं आपल्या साधारणपणे घरामध्ये असणारं साहित्य आहे. असणार. अर्थातच तुम्ही आता सांगितलं ते म्हणजे एक 10 आंबे, हं. त्याच्यानंतर मेथी, हिंग, चवीपुरतं मीठ, तेल आणि मोहरीची पावडर. आता याची कृती कशी करायची ते सांगा. हां, कृती आता मी मुळात तुम्हाला सांगितलं की आंबे उकडवून घ्यायचे, ते थंड करून घ्यायचे, ते पाणी टाकायचं नाही, ते पाणी आपल्याला वापरायचं असतं. एका बाजूला आपण काय करायचं, तिखट, नंतर हळद, मेथी पावडर आणि हिंग पावडर अशी आपण जी घेतली आहे ती आपण एकत्र करून घ्यायची एका डिशमध्ये किंवा एका वाडग्यात एकत्र करून घ्यायची. त्यावर आपण जे तेल वापरणार आहोत त्यातलं निम्म तेल घेऊन आपण त्याच्यावर गरम करून ते घालायचं. बर, तो मसाला सुद्धा आपला तो थंड व्हायला लागतो, कारण कुठचंही लोणचं घालताना काय किंवा कुडांबा करताना काय ते आपलं सगळं थंड साहित्यच वापरायचं असतं. तर ते आपण थंड करण्यासाठी ठेवायचं. म्हणजे दोन्ही इकडे आंबेही थंड होतात, इकडे मोहरी वगैरे आपले सगळं साहित्यही थंड होतं. असं करायचं. आणि त्यानंतर आपण मोहरीची पावडर जी आहे ती पावडर आपण चांगली त्या गार झालेल्या पाण्यात घालून मिक्सरला घुसळून घ्यायची. बर, म्हणजे मिक्सरला घुसळली की त्याचा आपल्याला वास छान येतो. कारण बऱ्याच घरात मोहरी चढलेली आवडते, त्याला मोहरी चढणं म्हणतात, बरोबर. नाकात जाणं बरोबर. अशी. तर ती मोहरी चढणं असं आपण ते करून घ्यायचं. नंतर उरलेल्या पाण्यात आपण गूळ घालायचा, गूळ आणि तयार केलेला मसाला घालायचा आणि असं सगळं ते मिश्रण तयार करायचं. नंतर आपले जे आंबे थंड झालेले असतील त्या आंब्यांना आपण सुरीनं थोडं थोडं छेद द्यायचा. म्हणजे त्यामध्ये मसाला आपला सगळा मुरला पाहिजे, जो आपण खार करू तो मुरला पाहिजे, म्हणून आपण तसे सगळ्या आंब्यांना छेद द्यायचे. नंतर हे आंबे आपण एका चांगल्या काचेच्या बरणीत भरायचे आणि त्यावर हा केलेला खार सगळा ओतायचा. बर, हां. नंतर थोडीशी फोडणी आपण करायची, अगदी थोडी, साधारण एक अर्धी वाटी फोडणी करायची. त्यानंतर त्या फोडणीमध्ये आपण हिंग, मोहरी घालायची आणि ही सुद्धा मोहरीची फोडणी आपण थंड झाली की त्या उकडांब्यावर ओतायची. हा उकडांबा शक्यतो आपण चिनी मातीच्या बरणीत नाहीतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आणि त्याला वरून फडकं बांधून, म्हणजे त्याला दादरा बांधणं असं म्हणतात, अगदी बरोबर. कारण ही पारंपरिक रेसिपी आहे. असा तो दादरा बांधून आपण ठेवायचा. आणि विशेषतः महिना 2 महिने मुरला की तो खायला खूप छान लागतो. म्हणजे विशेषतः आता या मे महिन्यात केला की तो ऑगस्टमध्ये वगैरे श्रावण महिन्यात खाण्यात खूप मजा असते. श्रावण सोमवार अमुक आले की आपण ह्या रेसिपी बाहेर काढतो आणि त्याच्यात खाण्यात तो आनंद खूप मिळतो. बरोबर. अक्षरशः ह्या उकडंब्याची बाट म्हणाल ना तर ती बाट चोखून खायला चांगली लागते. पूर्वी तर चूल आपल्याकडे असायची त्यावेळी ही बाट भाजायची आणि आतला गर असतो तो सुद्धा खायचा, तो सुद्धा छान लागतो. अशी आपली मोहरीच्या आंब्याची कृती आहे. बरोबर. म्हणजे एक आपण पारंपरिक उकडांब्याची ही कृती आहे. पदार्थ कृती आहे. हां. उल्काताई, मला सांगा की आता उकडांबा म्हणजे एक चटपटीत पदार्थ जो आपण म्हणतो की डावी बाजू झाली. पण त्याचबरोबर आता जसं आपण म्हणतो की आंब्या फणसाचे दिवस आहेत, तर अर्थातच आंब्याची एक आपण कृती सांगितली आहे, तर आता एक फणसाची कृती सांगूया. कोकणामध्ये अक्षरशः घरोघरी केलं जाणारं ते म्हणजे फणसाचं सांजण. तर सांगा त्याची कृती. आता फणसाचं सांजण हे आपण बरक्या फणसाचं करतो, म्हणजे कापा फणस आणि बरका फणस. तर आपण सांजण करताना ते बरक्या फणसाचं करतो. तर आता प्रथम फणस आपण अगदी पूर्ण पिका फणस फोडून घ्यायचा, त्यामधल्या आठल्या काढून घ्यायच्या, त्याच्या बिया काढून घ्यायच्या, नंतर त्याचा चाळणीवर चांगला रस काढून घ्यायचा. आता आपण मिक्सरवर सुद्धा काढतो, पण मी स्वतः काढताना तो चाळणीवर काढते. आणि त्याच्या कण्या ज्या असतात त्या आपण तांदुळाच्या कण्या वापरायच्या असतात. तांदुळाच्या कण्या काढताना त्याचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. विशेषतः ते तांदूळ जुने असावेत, कुठच्याही प्रकारचे घ्या पण ते जुने असावेत. म्हणजे जुने तांदूळ घेतले की त्यापासून सांजणं होणारी हलकी होतात, त्याच्यामुळे जुने तांदूळ घ्यायचे, ते स्वच्छ धुवून आपण वाळवून घ्यायचे. नंतर त्याच्या खऱ्या म्हणाल तर जात्यावर कण्या काढायच्या असतात. जात्यावर कण्या काढून घ्यायच्या, नंतर त्या चाळून वगैरे घ्यायच्या. म्हणजे पीठ असेल ते खाली पडतं. या चाळलेल्या कण्या आपण थोडंसं तूप घालून, म्हणजे समजा आपल्याला 2 वाटीच्या सांजण करायचं आहे तर 2 वाटी कण्या घेऊन त्या चांगल्या आपण थोड्या तुपावर थोडंसं तूप घालायचं आणि कढईत चांगल्या भाजून घ्यायच्या. भाजताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, म्हणजे कलरही छान येतो आणि सांजणं आपली छान होतात दिसायला. पण गूळ हा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे घालावा. काहीच्या घरात गोड आवडतं, काहींना फिकं आवडतं, त्याच्यामुळे ज्यांना गोड आवडत असेल त्याप्रमाणे हा गूळ घालायचा. साधारण 2 वाट्या आपण कण्या घेतल्या तर त्याला 2 वाटी फणसाचा रस घ्यायचा. त्यामध्ये अगदी थोडा गोड पदार्थ म्हटला की मीठ लागतं,
बरोबर. अगदी चिमूटभर मीठ घालायचं. नंतर मीठ घालून झालं की आपण ह्या कण्या भिजवायच्या चांगल्या. थोडं घट्ट जास्त असेल तर थोडं पाणी घालून ठेवायचं आणि या कण्या तुम्ही जितक्या मुरत ठेवाल, म्हणजे समजा अगदी सकाळी सांजण करायचंय तर रात्री जरी तुम्ही मुरत ठेवलत, अच्छा. म्हणजे पीठ जितकं तुमचं राहील तेवढं सांजण आपलं खूप हलकं होतं. बरोबर. आणि आता सांजण फुलून येतं. हां, फुलून येतं, एकदम हलकं होतं, जाळीदार. आता हे सांजण करताना पूर्वी आपण म्हणजे मोदक पात्रात हे सांजण केलं हो. जायचं. मोदक पात्रात चाळणीत केळीचं पान किंवा चांदिवड्याची पानं, त्या चांदिवड्याच्या पानावर हे सांजण लावलं जायचं. अगदी खरंय. हां. आता चांदिवड्याच्या पानावरनं एक आठवण आली की पूर्वी जेव्हा चैत्रातलं हळदी कुंकू व्हायचं तेव्हा घरोघरी जी वाटली डाळ दिली जायची ती आंबे- या पानातून गुंडाळून दिली जायची. आंब्याची डाळ आणि कैरीचं पन्ह नक्की. किंवा रतांब्याचं पन्ह, हो हो. ते सुद्धा आपण असंच चांद्याच्या पानावरूनच बरोबर, देतो. बरोबर. अजूनही काही ठिकाणी ती पद्धत आहे खेडेगावातून. तर असं हे म्हणजे जितकं मुरेल तितकं ते सांजण चांगलं होतं. त्यामध्ये वाटली तर आपण वेलची पावडर घालू शकतो, तुम्हाला हवं ते. सुकामेवा उद्या काय अगदी काजूगर बदाम काही हवं ते, काही नाही घातलं तरीही सांजणाची चव आहे ती छानच लागते, कारण त्याचा छान असा वासच सुटतो बाहेर करायला ठेवलं की. बरं, हे सांजण एक 10-15 मिनिटं आपण वाफवून घ्यायचं. आपल्याला साधारण अर्धा इंच थर लावला की ते 1 इंच जवळजवळ फुलून चांगलं होतं. आणि हे सांजण 10-15 मिनिटं आपण वाफवून घ्यायचं. नंतर त्याचे आपण हवे त्या आकाराचे तुकडे करू शकतो. आता तर आपण ते इडली पात्रात सुद्धा करतो, कारण आता बरीच जण इडली पात्रातच सांजण करतात, बरोबर. म्हणजे झटकन होतं, भांडी धुवायला सोपी, सगळ्या दृष्टीनं आता पुढचा वेळ नाही त्या दृष्टीनं सगळं चालू असतं. तर ह्या सांजणाशी म्हणाल ना तर नारळाचा रस, नारळाचं दूध काढायचं, ओला नारळ खोवून घ्यायचा. नंतर त्यामध्ये खोवलेल्या नारळात आपण मिक्सरला वाटून तो चांगला पिळून घ्यायचा फडक्यावर. त्यामध्ये गूळ घालायचा, वेलची घालायची आणि असं ते सुंदर दूध काढायचं आणि त्याच्याबरोबर ही सांजणं खायची. क्या बात आहे. हा, आणि बरोबर तूप तर खातातच, हो, म्हणजे साजूक हो. तूप आपलं खमंग हवं हो. तेही तूप चालतं, तेही खरंय. छान लागतं. असे आणि आपण- काही ठिकाणी या डिश बरोबर ताज्या कैरीचं लोणचं सुद्धा असतं दिलं जातं. कारण ह्या सीझनला प्रत्येकाच्या घरात लोणचं असतंच केलेलं. बरोबर. त्याच्यामुळे लोणच्याचे बरेच प्रकार घरात असतात, कुठचं हवं ते लोणचं. असा हा छान सांजणाचा प्रकार होतो. बरोबर. उल्काताई, आपण म्हणतोय की कोकण आहे, आंब्या फणसाचे दिवस आहेत, पण त्याचबरोबर आपण बघतोय की उकाडा हा सुद्धा प्रचंड आहे आणि अशा वेळी काहीतरी गार हे खाण्यापेक्षा प्यावंसं वाटतं. तर त्या दृष्टीने एखादी रेसिपी सांगा ना. आता सध्या बाजारात कलिंगड भरपूर आहेत हो. आणि आपण घरात कलिंगड आणतो, कलिंगड असंच खातो किंवा ज्यूस करून खातो. तर मी एक कलिंगडाची थंडाई म्हणून प्रकार केलेला आहे. बर तर त्या थंडाईसाठी म्हणून 2 ग्लास दूध लागतं. बर म्हणजे आपण घरात माणसं असो त्याप्रमाणे घ्यायचं. आता आम्ही दोघंच असतो, आम्ही 2 ग्लास दूध घेतो. त्यामध्ये एक चांगलं 2 चमचे आपण सब्जा बी भिजत घालून ठेवायचं, ते सब्जा बी घालायचं. दूध गरम करून ते पूर्ण थंड करायचं. थंड दुधात आपण ते सब्जा बी घालायचं. नंतर आपल्याकडे रोज सिरप असतं ते घालायचं आणि वर या कलिंगडाच्या बारीक करून फोडी घालायच्या. अच्छा. हां, मुलांनाही आवडतं आणि आपल्या वयस्कर लोकांना सुद्धा आवडतं, कारण ते इकडे तर थोडं चावून खाता येतं, थोडं पिता येतं, म्हणजे खाता खाता बरोबर, पिता येतं आणि बरोबर. पिता पिता खाता येतं. अशी ही छान एक थंडाई आहे आणि खूप छान लागते. दिसायलाही अतिशय छान दिसते, म्हणजे लहान मुलांना तर हे खूप आवडतं. हं. आणि सब्जा बी असल्यामुळे हा, थंड सुद्धा थंडावा, आहे. सब्जा बीर काय रोज असं हे काय सगळं थंड. बरोबर. त्यामध्ये आपण गुलकंदाचं सुद्धा करू शकतो. गुलकंद सुद्धा आपण घरी करत असतो, मग त्यापासून सुद्धा आपण करू शकतो. विविध प्रकार आपल्याला त्याच्यात थंडाईमध्ये करता येतात. विड्याच्या पानाची थंडाई करू शकतो. खूप प्रकार आहेत. श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आज आपण उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या उकडांबा, फणसाचं सांजण आणि कलिंगडाची थंडाई या पदार्थकृती ऐकल्यात. तेव्हा श्रोते हो, या पदार्थकृती नक्की करून बघा आणि त्या कशा झाल्या ते आम्हाला नक्की कळवा. 94 035 73 485 या मोबाईल नंबरवरती आम्हाला नक्की मेसेज करा आणि आपली प्रतिक्रिया कळवा. श्रोते हो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे आणि अर्थातच तुम्हालाही असं वाटत असेल की अजून काही पदार्थकृती त्यांच्याकडून आपण ऐकायला हव्यात. तेव्हा श्रोते हो, पुढच्या गुरुवारी 8:40 आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपींसह, अर्थात उल्का पटवर्धन यांच्याबरोबर. तर कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमातून मी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
कोकणची खाद्य संस्कृती. आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती.